सप्रेम जय महाराष्ट्र. महाराष्ट्रभरातून शिवसेना एक वादळ या माध्यमाला पाहणाऱ्या तुम्हा तमाम प्रेक्षकांना, सर्व शिवसैनिकांना माझा अनिश गाढवेचा मानाचा जय महाराष्ट्र. जर आपण पहिल्यांदा शिवसेना एक वादळ या माध्यमाला युट्यूबवर पाहत असाल तर तुम्हा तमाम प्रेक्षकांना कळकळीची विनंती करतो, आत्ता ताबडतोब शिवसेना एक वादळ या माध्यमाला आपण सर्वांनी सबस्क्राईब करून पुढे व्हावं. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत शिवसेनेच्या विचारांना पोहोचवणाऱ्या या एकमेव युट्यूब प्रबोधन माध्यमाला तुम्ही सर्वांनी मिळून मोठं करावं ही नम्र विनंती करतो आणि आपण ती कराल ही अपेक्षाही ठेवतो. शिवसैनिकांनो, आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर कदाचित तुमच्या मनात हा विषय येऊ शकतो, हा विचार येऊ शकतो की आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण थोडीशी विरोधी भूमिका घेतलेली आहे. पक्षाच्या मताच्या विरोधात, पक्षाच्या भूमिकेच्या विरोधात थोडीशी भूमिका घेतलेली आहे. तुमच्या मनात ही गोष्ट येऊ शकते. त्यामागचं कारण तुम्हाला आत्ताच सांगतो. कदाचित अनेक जण हे सुद्धा म्हणतील की पक्षविरोधी भूमिका घेत आहात का, पक्षाला घरचा आहेर देत आहात का. अजिबात नाही. शिवसेना एक वादळ हे शिवसेनेच्या विचारांना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्थापन झालेलं माध्यम आहे. तुम्ही सर्वांनी मिळून त्याला यशस्वी केलेलं आहे. शिवसेनेच्या भल्यासाठी जे जे करावं लागेल ते सारं करण्यासाठी शिवसेना एक वादळ कटिबद्ध आहे, वचनबद्ध आहे. शिवसैनिकांच्या मनात जे विचार येत आहेत ते तुम्हा सर्वांसमोर ठेवण्यासाठी आहे, असे विचार ठेवण्यासाठी, प्रामाणिकपणे निष्पक्षपणे ठेवण्यासाठी शिवसेना एक वादळ कटिबद्ध आहे. त्यामुळे तुमच्या मनात सध्या चाललेली घालमेल जे विचार आहेत ते मी इथे मांडण्याचा प्रयत्न करतोय. आता ज्याला ज्या अर्थाने घ्यायचे त्या अर्थाने तो घेऊ शकतो, त्यात आपला दोष नाही. आज थंबनेल पाहिल्यानंतर, शीर्षक पाहिल्यानंतर तुम्हाला कळलं असेल आजचा विषय नेमका काय आहे. महाराष्ट्रात लागलेल्या पोटनिवडणुका. देशभरामध्ये 8 विधानसभेच्या पोटनिवडणुका आहेत आणि महाराष्ट्रात त्यातल्या 2 आहेत. एक आहे बारामतीची, एक आहे राहुरीची. शिवाजीराव कर्डिले राहुरी अहिल्यानगरमधनं त्यांचं निधन झालं आणि बारामतीमध्ये तुम्हा सर्वांना माहिती आहे काय घडलं. या 2 पोटनिवडणुका, दोनही ठिकाणी मागच्या विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेना उभी नव्हती. तिथे आपले मित्रपक्ष होते, राष्ट्रवादी होती, काँग्रेस होते. पण एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, 2 वर्षांपूर्वीचा काळ हा वेगळा होता, आत्ताचा काळ हा वेगळा आहे. 2 वर्षात काय घडलं हे तुम्ही सर्वजण पाहताय. महाराष्ट्रामध्ये पदोपदी, क्षणोक्षणी, दिवसेंदिवस राजकारण बदलत चाललेलं आहे. कोण कुठल्या बाजूने जातंय, कोण कुठल्या बाजूने येते, काही कळायला मागमूस राहिलेला नाही. आजच्या घडीला फक्त एक गोष्ट दिसते, शिवसेना महाराष्ट्रामध्ये मजबूत होणं हे फार गरजेचं आहे. आता मी सगळ्यात पहिला तुम्हाला या विषयाची सुरुवात, त्याचं इंट्रोडक्शन करून देतो. शिवसेना विधानसभेच्या या पोटनिवडणुका का लढत नाही. आजवरचा इतिहास राहिलाय, महाराष्ट्राचा संस्कृती राहिली की आपण आजवर कधीही ज्या ठिकाणी निधन झालंय अशा ठिकाणी आपण उमेदवार देत नाही. पण मला एक खरं सांगायचं, आपल्या बाबतीत ह्या गोष्टी किती घडतात. एक साधं रमेश लटकेंचं उदाहरण घेतलं, त्या बाबतीत किती राजकारण झालं. शिंदे टोळीने शेवटपर्यंत ऋतुजाताईंना कसा त्रास दिला हे तुम्ही आम्ही सर्वांनी पाहिलं अंधेरी पूर्वेमध्ये. आपण ह्या सगळ्या राजकारणातून अजूनही आपल्या त्या जुन्या पद्धती जर जपत राहिलो तर मात्र आपलं काही भविष्यात खरं नाही हे मला तरी दिसतं. राहुरीमध्ये मला एक सांगायचं साधं उदाहरण, अहिल्यानगरच्या राहुरीमध्ये आजवर आपण भारतीय जनता पक्षासाठी ती जागा कायम सोडली. कायम तिथे काँग्रेस असायची. 3 टर्मचे शिवाजीराव कर्डिले किंवा आणखी एक कोणतरी मला वाटतं ते आमदार राहिले. 15 वर्ष त्यांच्याकडे, बाकीची सगळी वर्ष त्या अगोदर काँग्रेसचं सरकार होतं. आता आपली युती आघाडी ही काँग्रेस राष्ट्रवादी सोबत आहे, आता त्यांच्यासाठी. म्हणजे राहुरीतल्या शिवसैनिकाने कायम याची त्याची धुनी भांडी करायची का, हा सगळ्यात पहिला प्रश्न माझ्या मनामध्ये तरी येतो. आता विचार करा, राहुरीमध्ये काल परवाच मला वाटतं शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे हे माननीय उद्धव साहेबांची, शिवसेनेच्या पक्षप्रमुखांची भेट घेऊन गेले. त्यांनी स्पष्ट, मी आजही राहुरीतल्या जवळपास 12 ते 13 शिवसैनिकांना फोन केले, 12 ते 13, आणि काही इतर पत्रकारांना सुद्धा केले ज्यांचे नंबर माझ्याकडे आहेत अहिल्यानगरच्या. स्पष्टपणे विचारलं, राहुरीमध्ये शिवसेनेची, विशेषतः मी राहुरी म्हणण्यापेक्षा मी अहिल्यानगरचं सगळ्यात पहिलं विचारलं की अहिल्यानगरमध्ये सगळ्यात म्हणजे खराब असेल, चांगली असेल, मीडियम असेल, काय असेल, सगळ्यात प्रामाणिक मत द्या, शिवसेनेची परिस्थिती काय आहे. कारण शिवसैनिकांना विचारलं तर शिवसैनिक आपल्या अनुषंगाने सांगतात, शिवसेनेच्या अनुषंगाने सांगतात. पण पत्रकार जी भूमिका ठेवतात ती प्रामाणिकपणे आणि प्रांजळ भूमिका ठेवतात. त्यामुळे पत्रकारांकडनं ही माहिती काढली तर अहिल्यानगर हा शिवसेनेचा गड राहिलेला आहे. शिवसेनेची महापालिकेवर सुद्धा सत्ता राहिलेली आहे. मला एक साधं सांगा, नाशिक, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अगदी कोल्हापूर घ्या, अगदी रायगड घ्या, ठाणे घ्या, सगळीकडनं आपलं पाणीपत चालू आहे, सगळीकडनं. आता अहिल्यानगरमध्ये आपण आपला पक्ष आपण स्वतःहून संपवून घेतोय का. एक म्हणजे तिथे बघा, पराभव होईल, विजय मिळेल हा नंतरचा भाग राहिला. ही तुमच्या माझ्या हातातली गोष्ट नाही.
पण ती जागा लढणं हे सुद्धा जास्त गरजेचं. आजच्या घडीला काय घडतं तिथे? तनपुरे, प्राजक्त तनपुरेंनी काय करायचं? प्राजक्त तनपुरेंनी सेटलमेंट करायची, प्राजक्त तनपुरेंनी मॅनेज व्हायचं. आपली खोके पाकिटं सगळ्यांनी मिळवली की हे यांची अर्ज मागे घेणार किंवा हे बिनशर्त बिनविरोध पाठिंबा देणार, आणि मग शिवसैनिकांनी काय करायचं? ह्यांच्या मागे पळत राहायचं. आज राष्ट्रवादी काँग्रेस म्हणते हे मॅनेज झाले असतील. आता राष्ट्रवादी काँग्रेस म्हणते प्राजक्त तनपुरे मॅनेज झालेत, आम्ही का त्याच्यावर विश्वास ठेवायचा? का राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच मॅनेज झालेला नाही अहिल्यानगरमध्ये? हे कोणी सांगायचं? हे कोणी ठरवायचं? शिवसैनिकाने आजपर्यंत कमळाची पालखी वाहिली, त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या तुतारीची पालखी व्हायची. याच जर गोष्टी घडत असतील तर आपला पक्ष त्या ठिकाणी मजबूत कसा होणार? हा माझा सगळ्यात पहिला प्रश्न. हा कुठलाही घरचा आहेर नाही, ही मनातली सल आहे ती आपण बोलून दाखवतो माध्यमांच्या. आपली एक संस्कृती राहिलेली आहे. पण या बाबतीत काँग्रेसला एक मार्क वरचा द्यायला हवा. तर तत्पूर्वी तुम्ही ज्यावेळेस ते रावसाहेब खेवरे तिथे आले, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख, आणि त्यांच्याविषयी ज्यावेळेस मी माहिती काढली, त्या माणसाचं काम तिथे अफाट आहे. रावसाहेब खेवरेंचं काम अफाट आहे. त्यांचा एक व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो. ते स्पष्टपणे उद्धव साहेबांना म्हणतात, साहेब मी जवळपास 30-32 वर्ष पक्षासाठी काम करतोय, मला तिथे एक संधी द्या. काय म्हणाले एकदा पहा. पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सेनेचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब खेवरेंनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. शिवाजी कर्डिले यांच्या निधनानंतर राहुरी विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार असून या निवडणुकीमध्ये उमेदवारी मिळवण्यासाठी खेवरे हे इच्छुक असल्याची माहिती आहे. पक्षाची भूमिका, निवडणूक रणनीती आणि संभाव्य उमेदवारीबाबत उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा त्यांनी केल्याचं कळत आहे. पोटनिवडणुकीच्या हालचालींना यामुळे आता वेग आलेला आहे. उद्धव साहेबांशी जवळजवळ अर्धा तास चर्चा झाली. सखोल म्हणजे मतदारसंघावर पूर्ण चर्चा केली. ही पोटनिवडणूक आहे आणि आमचं 3 पक्षाची महाविकास आघाडी आहे. बाकीच्या 2 पक्षाची साहेब आता आज बोलून घेणार आहे आणि उद्या ही उमेदवारी फायनल करणार आहे. मी निवडणूक लढायला इच्छुक आहे, कारण मी 32 वर्षाचा शिवसैनिक आहे आणि मातोश्रीवर माझं 30 वर्षापासून येणं जाणं आहे. अत्यंत घनिष्ठ असं काम मी शिवसेनेचं गेल्या 30 वर्षात केलेलं आहे. त्याच्यामुळे मी दावेदार आहे निवडणुकीचं आणि 100% मला उमेदवारी मिळणार आहे. व्हिडिओमध्ये रावसाहेब खेवरे मला वाटतं बोलण्याच्या ओघात म्हणाले, मी 32 वर्षापासून आहे, माझं वय 32 आहे काहीतरी म्हणाले. त्यांना तसं नव्हतं म्हणायचं. त्यांना माझं वय 32 नसून मी 32 वर्षापासून पक्षासाठी काम करतोय, 30 वर्ष मी मातोश्रीवर ये जा करतो. कारण 32 वय असलेली व्यक्ती 30 वर्षापासून मातोश्रीवर ये जा कशी करू शकते? ते बोलण्याच्या ओघात झालं. तो भाग थोडा सोडून द्या. पण एवढी 30 वर्ष पक्षासाठी घासलेली ही माणसं बघा, विजय पराजय आपण अशाही लढलोच ना निवडणूक. आपण 20 ठिकाणी जिंकलो, बाकीच्या ठिकाणी आपण पडलो. पण त्या पडलेल्या उमेदवारांना कमीत कमी ह्या गोष्टीची तरी एक मनाला त्यांचा आनंद असेल की आम्ही लढलो, आम्ही ती जागा बिनविरोध होऊ दिली नाही, आम्ही लढलो, आम्ही तिथे पडलो असेल काही मतांनी, काही 100 मतांनी, काही 1000 मतांनी, पण आम्ही लढण्याची जिद्द ठेवली आणि आम्हाला आजमावलं. लोक आमच्या बाबतीत काय विचार करतात, त्या भागातली जनता आमच्या बाबतीत काय विचार करते हे तरी कमीत कमी आम्हाला कळलं. त्या निमित्ताने शिवसैनिक बाहेर पडला, शिवसैनिकाच्या अंगामध्ये ती स्फूर्ती आली आणि त्या तालुक्यांमध्ये शिवसेनेला एक पुनरुज्जीवन मिळालं असं म्हणता येतं. राहुरीमध्ये आता त्यांनी जो कुठला नवीन उमेदवार द्यायचं ठरवलेला आहे. आता प्राजक्त तनपुरे मला वाटतं बाहेर पडले, त्यांनी तर काय करायचं त्यांचं ते करून घेतलं. जो कुठला आता दुसरा उमेदवार येतोय, कुणाच ठाऊक तोही मॅनेज नसेल, म्हणजे खूप चांगला असेल, अति चांगला असेल, मला काय फरक पडतो? मला काय फरक पडतो तुतारीचा? मला मशाल काय करते याच्याविषयी जास्त म्हणायचंय. कुणाच ठाऊक तो किती चांगला असेल. शिवसेनेचा उमेदवार भले पडेल, भले अडखळेल, भले धडपडेल, काय फरक पडतो? द्यायला हवा होता. बारामतीमध्ये मी समजू शकतो, चला आता अजितदादा पवार हे फार मोठं नाव आहे, हे अजितदादा पवार, कारण बारामतीमध्ये सुद्धा शिवसैनिक रात्रंदिवस काम करतोय, पण कायम आजवर भाजपासाठी, नंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटासाठी. या गोष्टी थोड्या समजून घेतल्या पाहिजेत. आज मी ऐकलंय की सामनामध्ये काँग्रेसवर थोडीशी टीका झालेली आहे. सामनाची एकदा बातमी पहा, त्यानंतर मी पुढे माझं विश्लेषण करतो त्या बाबतीत. ठाकरेंच्या शिवसेनेनं राज्यसभा व विधान परिषद निवडणुकांवरून काँग्रेसवर कठोर शब्दात टीकास्त्र डागलंय. महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या भूमिकेवरून निशाणा साधताना ठाकरेंच्या पक्षाने मात्र काँग्रेसला सुनावलेलं आहे. सामनामध्ये कोणते मुद्दे पाहूयात. लोकांनी महाविकास आघाडीला विधानसभेला धक्कादायक निकाल लागलेला होता.
लोकसभेत काँग्रेसला 100 जागा मिळाल्यावर राहुल गांधी सन्मानानं विरोधी पक्षनेते झाले. त्यात महाराष्ट्रानं जिंकून दिलेल्या 30 जागांचं महत्व आहे. 48 पैकी 30 जागा मवियानं जिंकल्या व त्यात सर्वाधिक जागा 13 काँग्रेसनं जिंकल्या. महाविकास आघाडीमधील संवाद आणि समन्वयाचं हे फळ होतं. 13 जागांच्या यशानं काँग्रेसनं विधानसभेला शेवटपर्यंत नको तितकं ताणून धरण्याचा फटका बसला. सामनामध्ये आलेली ही बातमी का कुणास ठाऊक मी आज पहिल्यांदाच एका वेगळ्या अर्थाने घेतोय. खरं तर आपण काँग्रेसला का काही बोलावं. काँग्रेस आज बारामतीमध्ये सुद्धा उमेदवार देतोय. काँग्रेसने मला वाटतं राहुरीमध्ये सुद्धा उमेदवार देण्याचा निर्णय घेतला होता. जर कुणीही उमेदवार नाही दिला तर मात्र काँग्रेस उमेदवार देणार ही काँग्रेसची भूमिका होती. आता विचार करा, दोनही ठिकाणी काँग्रेसची एक भूमिका आहे. काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे की ते बिनविरोध निवडणूक होऊ देत नाही कुठेही. मग कुठे तिथे एखाद्याचं निधन झालं असेल तरी सुद्धा ते तिथे उमेदवार देतात. हारणं जिंकणं, आता तुम्ही बघितलं असेल ज्यावेळेस लक्ष्मण जगताप यांचं निधन झालं होतं पुण्यामध्ये, त्याही वेळेस त्यांनी धंगेकरांना उमेदवारी दिली होती. धंगेकर जिंकून सुद्धा आले होते. काँग्रेसचा तो एक त्यांची पद्धत आहे. मी खरं तर ह्या पद्धतीला योग्य मानतो. ह्याचं कारण सुद्धा लक्षात घ्या. कारण आज काँग्रेस कसा का असेना, त्याचं जर भरे नेतृत्व हे केंद्रातून चालत असेल, त्याचे मोठे नेते हे केंद्रामध्ये असतील, महाराष्ट्रात त्यांचेही नेते भाजपाने घेतलेले आहेत, अगदी अशोक चव्हाणांपासून मोठमोठे अगदी विखे पाटलांपर्यंत. पण काँग्रेसने आजही ज्यावेळेस झेडपी असेल, विधानसभा असतील, विधान परिषदा असतील, ग्रामपंचायती असतील, त्या मनावर घेतल्या आणि काँग्रेसने अपेक्षित असं यश तिथे मिळवलेलं आहे, नाही म्हणता. आपण मात्र या सगळ्यामध्ये कुठे आहोत. आपण प्रत्येक वेळी याला त्याला पाठिंबा देऊन आपण आपला पक्ष कुठेतरी एक डाऊन होतोय हे आपल्याला म्हणजे बघा. आता ह्यावरती तुमचं काय मत असेल हे तुम्ही ठेवू शकता. पण आज काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षावर ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा एक प्रवक्ता ज्यावेळेस टीका करतो, तो म्हणतो काँग्रेसची ही खेळी किंवा काँग्रेसचं हे पाऊल कदाचित त्यांना विनाशाकडे घेऊन जाईल, त्यांचं डिपॉझिट जप्त. काँग्रेसला माहिती आहे आम्ही बारामतीत उभे राहिलो तर आमचं डिपॉझिट जप्त होईल कदाचित, आणि अशा परिस्थितीत तर होईलच होईल. पण काँग्रेसने तरीही तिथे उमेदवार देण्याचा जो निर्णय घेतलाय हा उमेदवार डिपॉझिट जप्ती होईल यासाठी नाही घेतलेला आहे. तिथल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना एक कार्यक्रम मिळेल, तिथे काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा ती एक संजीवनी मिळते यासाठी घेतली. जर हा एकदा व्हिडिओ पहा. काँग्रेसनी अजितदादांना एक श्रद्धांजली म्हणून तिथे उमेदवार द्यायला नव्हता पाहिजे. आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष सपकाळ साहेब फॉर्म भरण्याकरता येणार होते, ते तर आता केरळ दौऱ्यावर निघून गेले. याचाच अर्थ तिथे काँग्रेसचं काहीही जनादेश नाही आहे. आणि त्याच्यामुळे मला वाटत नाही की काँग्रेसची जमानत सुद्धा त्या ठिकाणी वाचेल. आणि 99% मी तुम्हाला सांगतो की सुनेत्रा वहिनींनी सपकाळांना फोन केला होता, ते काँग्रेसचा फॉर्म विड्रॉल करतील आणि सुनेत्रा वहिनी या अनपोज निवडून येतील. आता मला वाटते हाकेंना करण्याकरता भरणे साहेब गेलेले आहेत आणि ते सुद्धा वापस फॉर्म भरणार नाही असं आम्हाला वाटतं. पण काँग्रेस ही तळागाळातला गेलेली एक संघटना म्हणाल, एक पार्टी म्हणाल, तर त्यांनी आज शहाणपणा करून सुनेत्रा वहिनींच्या विरोधात उमेदवार द्यायला नाही पाहिजे आणि दिला तर तो वापस घ्यायला पाहिजे अशी आमची त्यांना विनंती आहे. एकूणच अजितदादांचं बहुतांश राजकारण जे आहे ते काँग्रेससोबत गेलेलं आहे. पवारसाहेब काँग्रेससोबत होते, ते काँग्रेससोबत. अशा वेळेस काँग्रेसची ही भूमिका सुनेत्रा वहिनी यांनी फोन केला होता. महाविकास आघाडीतले इतर जे 2 पक्ष म्हणजे शरद पवार गटाने आधीच डिक्लेअर केलं की आम्ही अजितदादाच्या विरोधात उमेदवार देणार नाही, की सुनेत्रा वहिनींच्या विरोधात उमेदवार देणार नाही, दादांना खरी श्रद्धांजली वाहू. ठाकरे गटही उमेदवार देणार नाही. अशा परिस्थितीत काँग्रेसचा एकटाच उमेदवार जाहीर केला. आता कसं आहे, शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादींनी सुद्धा उमेदवार देणार नाही, आम्ही दादांना खरी श्रद्धांजली म्हणून हे त्यांनी क्लिअर केलं. इवन आपले उद्धव साहेबांनी सुद्धा तिथे उमेदवार देणार नाही म्हणून क्लिअर केलेलं आहे. तर आता काँग्रेसला काय असं दाखवायचं आहे. ठीक आहे ना, अजून 2.5 वर्षानंतर 3 वर्षानंतर इलेक्शन आहे, त्यावेळेस समजेल आता तामिळनाडू केरळमध्ये काय होतं आहे आणि काय नाही. इतकं काय झालं की या बारामतीमध्येच त्यांना सुनेत्रा वहिनींच्या विरोधामध्ये आपला उमेदवार देण्याकरता आता दादांनी इतके वर्ष काँग्रेसबरोबर राजकारण केलेलं आहे, काँग्रेसबरोबर सत्ता त्यांनी स्थापित केलेली आहे. आणि त्याच्यामध्ये सपकाळांना काय असं वाटत आहे
एक तर मला वाटतं की सपकाळ स्वतःला हे प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न करत असतील की नाही मी उमेदवार दिला, किती दिवस असंच काँग्रेस सगळ्यांना पाठिंबा देत राहील आणि आम्ही उमेदवार देणार नाही. पण तुमचा उमेदवार हरेल जर उभा राहायला जमानत नाही. मला तर वाटते 2-4 हजार वोटमध्ये निपटून जाईल आणि उरली सुरली काँग्रेसची इज्जत सुद्धा चालली जाईल. म्हणून माझी सुद्धा सपकाळांना विनंती आहे की तुम्ही फॉर्म भरू नका आणि भरला तो वापस घ्या. खूप खूप धन्यवाद. अजित पवार गटाचे हे जे कोणी प्रवक्ते होते यांचा आत्मविश्वास आपण समजू शकतो. आता बारामतीची जागा आहे, त्यात अजित पवारांचा गड आहे, त्यात त्यांचं निधन झालेलं आहे, त्याविषयी सहानुभूती आहे लोकांच्या मनामध्ये आणि उमेदवार घरातनच आहे, सुनेत्राताई वहिनी आहेत. त्यामुळे त्यांचं जिंकून येणं तितकंसं कठीण नाही. ते म्हणतात तशी लीड मिळेलही, महाराष्ट्रातली आजवरची सर्वात मोठी लीड मिळेल, कदाचित हे सगळं होईल सुद्धा. माझा विषय तो नाहीये. माझा विषय हा आहे की काँग्रेसने काय करावं, हा काँग्रेसचा प्रश्न आहे. अजित पवार गटाने ते सांगू नये कुणी काय करावं. आज बघा ना, तुम्ही देगलूरच्या जागेचं उदाहरण घ्या. 2021 मध्ये रावसाहेब अंतापूरकर यांचं निधन झालं. भाजपाने सुभाष साबणेंना तिथे उमेदवारी दिली. भाजपाने ह्यांचा जो कार्यक्रम आहे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या परिवारातून जर कोणी उभं राहत असेल तर त्यांना तिथे उमेदवारी आपली न देण्याचा हा जो पायंडा आहे त्यांनी पाळला का? नाही पाळला. तिथे भाजपाने सुभाष साबणेंना उमेदवारी दिली. पंढरपूरचं सुद्धा तुम्हाला एक उदाहरण देतो. भारत भालकेंचं ज्यावेळेस काँग्रेसचं निधन झालं त्यावेळेस भाजपाने तिथे समाधान अवताडेंना उमेदवारी दिली. कुठून? पंढरपूरमधनं. आणि समाधान अवताडे मला वाटतं विजयी सुद्धा झाले होते. विषय हा नाही की भाजपाने उमेदवारी का द्यावी, हा ज्याच्या त्याच्या पक्षाचा वैयक्तिक प्रश्न आहे. आज आपण भाजप सोडा, हे शिंदे गट सोडा, हे अजित पवार गट सोडा, काँग्रेस सोडा, शिवसेना म्हणून आपण कायम याला त्याला जर पाठिंबाच देत राहिलो तर आपल्या तिकडच्या स्थानिक शिवसैनिकांनी जे आजवर मरून तिथे काम केलेलं असतं त्या शिवसैनिकाला कधी ही संधी मिळणार? तो शिवसेनेचा जो कोणी जिल्हा प्रमुख आहे रावसाहेब, या रावसाहेबाला जर तिथे इच्छा असेल, त्याने काम केलं असेल तर त्याला ती संधी आपण कधी उपलब्ध करून देणार? कमीत कमी चला आपण ती जागा नाही लढत आहोत, तर कमीत कमी त्या स्थानिक भागामध्ये ज्यावेळेस त्या चर्चा घडतील त्यावेळेस शिवसेनेच्या ह्या व्यक्तींना, ह्या मावळ्यांना तिथे मानाने बोलावलं गेलं पाहिजे, त्यांची मनधरणी केली पाहिजे. इथपर्यंत तरी परिस्थिती आली पाहिजे की कमीत कमी शिवसैनिकाला, ह्या जिल्हा प्रमुखाला बोलवावं लागेल. जर हा जिल्हा प्रमुख शिवसेनेचा विरोधात गेला तर आपलं हे निवडून येणं अशक्य आहे. अशी परिस्थिती आपण कधी तयार करणार? हा माझा महत्वाचा मुद्दा आहे. बघा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट आहे नाही आहे, राष्ट्रवादी काँग्रेस खरंच पक्ष हा एकत्रच चाललाय की ह्यांचे खरंच दोन गट आहेत, हा ज्याचा त्याचा प्रश्न, आपण त्याच्यात जाऊयात नको. राष्ट्रवादीच्या आणि शिवसेनेच्या फुटीमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. राष्ट्रवादीची फूट ही पक्षातली फूट नसून ही परिवारातली फूट आहे. पुतण्या काका मधला तो संघर्ष तिथे दिसतोय आणि दोन्ही एकत्रच फिरतात, त्यांची माणसं एकत्र फिरतात, त्यांचे भाऊ बहीण एकत्र फिरतात, त्यांची घरातली मुलं एकत्र फिरतात, एकाच समारंभांमध्ये असतात, त्यांचे नेते एकत्र बसतात. आज सुनेत्रा वहिनींसाठी शरद पवार मैदानात उतरलेले आहेत आणि तीच शिवसेनेची लोकसभेतली जागा जी शिवसेनेच्या हक्काची होती आज शिवसेना ती सोडून बसलेली आहे. अनेक गोष्टी आहेत. राजकारणाच्या बाजूला आपण ठेवूयात, पण कमीत कमी शिवसैनिकांना या असल्या पोटनिवडणुकांमध्ये, आणि बघा ना, आपण म्हणतो की म्हणजे मगाशी सामनाचं सुद्धा तुम्ही पाहिलात, सामनामध्ये काँग्रेसवर टीका केली की काँग्रेसने काही जागा ताणून धरल्या, पण ताणून धरण्याची संधी सुद्धा दिली तर आपणच ना. आज तुम्ही पुणे जिल्ह्याचं उदाहरण पहा. पुणे जिल्ह्यामध्ये अगदी कित्येक विधानसभा अशा होत्या ज्या शिवसेना जिंकू शकली असती. आज एक खेड आळंदी सोडली शिवसेनेची, बाबाजी काळे तिकडनं आमदार झाले, ती जागा जर सोडली तर जुन्नर विधानसभा घ्या, आंबेगाव विधानसभा घ्या, त्यानंतर तुम्ही जर घेतला तर हवेलीची जागा घ्या, मुळशी वेल्ह्याची जागा घ्या, अगदी शिरूर विधानसभेची जागा घ्या, खडकवासला ग्रामीणची जागा घ्या. या सगळ्या जागा शिवसेनेचे बालेकिल्ले असलेल्या ह्या जागा आज मुळशी वेल्ह्यातनं जे मला वाटतं शंकर मांडले, मला आडनाव पटकन लक्षात येत नाही, शंकर आपले जे जिल्हा प्रमुख राहिलेले आहेत, किंवा शिरूरमधनं माऊली कटके आहेत, हे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आज राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळासोबत गेले, निवडून आले तिकडनं. मी म्हणत नाहीये की इकडून असते तर निवडून आले असते, पण कमीत कमी तिथे टफ फाईट शिवसेनेने उभी केली असती. आज जुन्नर विधानसभेची जागा घ्या. आज जुन्नर विधानसभेमध्ये आपण ती जागा जर लढलो असतो तर आज कदाचित शिंदे गटाचा उमेदवार तिकडून निवडून नसता आला, शरद सोनवणे नावाचा अपक्ष. आज तो अपक्ष उभा राहिला कारण शिवसैनिकाचं मत धनुष्याला पडलं नसतं, शिवसैनिकाचं मत अपक्षाला पडलं आणि अपक्ष गेला शिंदे गटामध्ये. शेवटी हे राजकारण कुठतरी आपल्याला समजायला हवं.
या गोष्टी अशा आज पुणे जिल्ह्यामध्ये कमीत कमी नाही म्हणा शिवसेनेचे 3 आमदार तरी नक्कीच येऊ शकले असते. तिथे 1 आमदार, तिथे 3 आमदार येऊ शकले असते शिवसेनेचे. 21 आमदारांचा पुणे जिल्हा आहे, 21 आमदारांचा, 21 विधानसभांचा. या सगळ्या गोष्टी बारीकीने पाहिल्या गेल्या पाहिजे. ते राष्ट्रवादीची फूट, हे काँग्रेसचं काय चाललंय, हा आपला जरी अंतर्गत विषय नसला तरी शिवसैनिकाला न्याय देणं हा आपला अंतर्गत विषय नक्कीच आहे. तुर्तास इथेच थांबतो. माझं जर काही चुकत असेल तर तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये व्यक्त व्हावं. सुनेत्रा पवारांची ही विधानसभा बिनविरोध व्हावी न व्हावी, हा तुमच्या मनातल्या ह्या प्रश्नांना मी इथं आता उत्तर देणार नाही, पण माझं मत तुम्ही विचाराल तर नक्कीच कुठलीही निवडणूक ही बिनविरोध होऊ नये. म्हणजे फक्त परिवारातनं कोणी आहे म्हणून त्याला उभं करायचं आणि त्याला निवडून द्यायचं. आपण निवडणुका लढतो की काय करतोय नेमकं? मग प्रत्येक ठिकाणी मग आज 85 वर्षाचे शरद पवार ज्यावेळेस लोकसभेत पुन्हा जाऊन बसतात, त्यांना शपथ वाचताना सुद्धा किती त्रास होतोय आपण पाहता. त्यांना अगदी व्हीलचेअरवरून घेऊन घेतला. तर मग तुमच्या आमच्यासारखे तरुण जे आज इथे बसलेले आहेत त्यांनी कधी जायचं? त्यांनी कधी त्या सर्वोच्च सभागृहांमध्ये बसायचं आणि देशाचे आणि महाराष्ट्राचे प्रश्न मांडायचे आणि त्या सळसळत्या रक्ताने मांडायचे? त्यांना कधी संधी मिळणार? 85 वर्षांपर्यंत जर आपल्याला संधी मिळत असेल तर मग आमच्यासारख्या तरुणांनी कधी जायचं? मी माझं उदाहरण देत नाही, मी एक प्रातिनिधिक तरुणांच्या वतीने उदाहरण देतोय, हेही तुम्ही लक्षात घ्या. तुर्तास रजा घेतो. सप्रेम. जय महाराष्ट्र. काळजी घ्या.